शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी ज्या क्षणाचा वाट पाहत होते तो क्षण आता आलेला आहे. तो दिवस आज आलेला आहे. मी यासाठी असं म्हणतोय की आज पवित्र पोर्टलवर शिक्षक उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी लागलेली आहे आणि याच क्षणाची वाट आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी बघत होते. तो दिवस आज उजाडलेला आहे. मित्रांनो नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 प्रेस नोट दिनांक 27/8/2026 शिक्षक अभिवेतो बुद्धिमत्ता TAIT 2025 मुलाखतीशिवाय प्रकारातील रिक्त पदासाठी उमेदवारांच्या निवडीबाबत शिफारस. बघा, TAIT 2025 चे यशस्वी आयोजन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीचा वापर या भरती प्रक्रियेसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 TAIT चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. ही प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित निवडीला प्राधान्य देते. चाचणीतील उमेदवारांचा सहभाग. बघा, एकूण नोंदणीकृत उमेदवार 2,28,808, चाचणीस प्रविष्ट झालेले 2,11,308, स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले 1,70,108. विपुल प्रतिसाद आणि पारदर्शक प्रक्रियेतून योग्य उमेदवाराची निवड निश्चित. भरती प्रक्रियेचा घटनाक्रम दिलेला आहे. घटनाक्रम असा आहे: TAIT चाचणी 27/5/2025, 5/6/2025 ऑनलाईन चाचणीचे आयोजन. जाहिरातीची प्राप्त 1/5/2026 ते 20/8/2026 पवित्र पोर्टल जाहिराती जमा. प्राधान्यक्रम 6/8/2026 ते 16/8/2026 पात्र उमेदवाराकडून पसंतीक्रम. गुणवत्ता यादी 27/8/2026 निवड यादी प्रसिद्ध. मित्र, आजच्या तारखेला निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. ती तुम्हाला डाउनलोड सेक्शन मध्ये 7 वाजता उपलब्ध होणार आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध. बहुप्रतीक्षित क्षण आला आहे. पदभरतीसाठी उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आता मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज सायंकाळी 7 वाजता पदभरतीचा सांख्यिकीय तपशील दिलेला आहे. व्यवस्थापन न्याय आणि इयत्ता न्याय प्राप्त जाहिराती व शिफारस झालेल्या पदाची सविस्तर माहिती पुढील स्लाइड्स मध्ये पाहूया. व्यवस्थापन न्याय जाहिराती व शिफारस तपशील. बघा, लेफ्ट साइडला बघितलं तुम्ही तर व्यवस्थापन प्रकार आहे, मुलाखतीशिवाय पदे आणि शिफारस झालेली पदे म्हणजे निवड झालेली पदे, त्यांची एकूण संख्या दिलेली आहे राईट साइडच्या कॉलम मध्ये. जिल्हा परिषद मुलाखतीशिवाय पदे आहेत 13,225 आणि शिफारस झालेली पदे म्हणजे जेवढी निवड यादी लागली ते आहेत 8,481. नगरपालिका किंवा नगर परिषदा यांची मुलाखतीशिवाय पदे होते 280 आणि शिफारस झालेली पदे आहेत 226. महानगरपालिका 1,954, शिफारस झालेली पदे आहेत 1,306. आदिवासी विकास विभाग शाळा 2,421 आणि शिफारस झालेली पदे 1,601. त्यानंतर शासकीय विद्यानिकेतन 56 आणि शिफारस झालेली पदे आहेत 54. खाजगी शैक्षणिक संस्था ज्यांनी विना मुलाखत ऑप्शन घेतला होता त्याच्यामधले पद होते 1,818, शिफारस झाली 1,451. एकूण 19,754 आणि शिफारस झालेले पद आहेत 13,119. म्हणजे जी निवड यादी लागली ती 13,119 उमेदवारांची लागलेली आहे. आता इयत्ता न्याय वर्गीकरण दिलेलं आहे. इयत्ता न्याय पदभरती वर्गीकरण. प्राथमिक ते उच्च माध्यमिक मुलाखतीशिवाय प्रकारामध्ये इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विविध घटकांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. गट 1
इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक, गट 2 इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक, गट 3 इयत्ता 9वी ते 10वी माध्यमिक, गट 4 इयत्ता 11वी ते 12वी उच्च माध्यमिक. पदनिहाय रिक्त व शिफारस पदांचा तपशील बघा. इयत्ता 1ली ते 5वी 7,541 आणि पद आहेत 12,671. शिफारस झाली 7,541. इयत्ता 6वी ते 8वी एकूण पदाची संख्या 5,421. शिफारस झाली 4,207. इयत्ता 9वी ते 10वी 1,119. इयत्ता 11वी ते 12वी 52. मुलाखतीशिवाय पदसंख्या शिफारस होत असलेली पदे आणि सर्वाधिक पदे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक गटात भरण्यात येत आहेत. समांतर आरक्षणातील रिक्त पदे. उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिलेले पदे माजी सैनिक 15% व अंशकालीन 10% या प्रवर्गाचे पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे अनुक्रमे 2,760 पदे व 1,760 पदे रिक्त राहिली आहेत. अनुसूचित जमाती एसटी या प्रवर्गातील 802 पद रिक्त आहेत. पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती या प्रवर्गाची 1,408 पदे उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहिली आहेत. रिक्त पदांसाठी पुढील उपाययोजना काय राहणार आहे ते बघा. सदर समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहिलेली पदे पुढील टप्प्यात कन्व्हर्टेड राऊंड घेऊन भरण्यात येणार आहेत. पवित्र प्रणाली अधिसूचना. या निर्णयामुळे उर्वरित उमेदवारांना पुढील फेरीत समान संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. SMS अलर्ट. मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत पात्र उमेदवारांना थेट SMS द्वारे देखील कळवण्यात येत आहे. म्हणजे ज्या उमेदवारांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं आहे त्या उमेदवारांना SMS द्वारे कळवण्यात आलेलं आहे. लॉगिंग वर स्थिती. सध्या उमेदवारांच्या निवडीबाबतची सध्या स्थिती उमेदवारांच्या स्वतःच्या लॉगिंग वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोर्टलवर यादी. व्यवस्थापन न्याय सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच होम पेजवर डाउनलोड या मेनू मध्ये पाहण्यासाठी देण्यात येईल. पुढील कार्यवाही आणि नियुक्ती. नियुक्ती प्राधिकाऱ्याशी संपर्क. हे शिक्षक उमेदवारांना नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती अधिकारी अपॉइंटमेंट ऑथॉरिटी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा व कागदपत्र पडताळणी पूर्ण करून घ्यावी. अधिकृत वेबसाईट. अधिक माहितीसाठी आणि अद्ययावत सूचनांसाठी उमेदवारांनी नियमितपणे खालील संकेतस्थळास भेट द्यावी. तक्रार निवारण व दुरुस्ती. या निवडीबाबत तुम्हाला काही जर तक्रार असेल, काही दुरुस्ती करायची असेल तर त्या बाबतीत त्यांनी इथं एक माहिती दिलेली आहे. निवडीबाबत आपले काही म्हणणे किंवा मागणी असल्यास राज्य स्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. आपले ईमेल दिनांक 6/9/2026 अखेरपर्यंत पाठवावे. आणि हा ईमेल दिलेला आहे त्यांनी. हे तुम्हाला या निवड यादीबाबत किंवा या निवडीबाबत काही तुमची जर तक्रार असेल तर त्यांनी एक तक्रार निवारण समिती स्थापन केलेली आहे. ती तक्रार निवारण व दुरुस्ती समिती या समितीकडे तुमची तक्रार दिनांक 6/9/2026 अखेरपर्यंत पाठवावी. आणि त्यासाठी त्यांनी ईमेल क्रमांक इथं दिलेला आहे. या ईमेल क्रमांकाचा तुम्हाला वापर करायचा आहे. पुढे हार्दिक अभिनंदन. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, निवडीसाठी जे उमेदवार पात्र झालेले आहेत त्यांचं मी वैयक्तिक आणि माझं युट्यूब चॅनल यांच्याकडनं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपल्यास आणि आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण जी काही निवड यादी शिक्षक उमेदवारांची विना मुलाखत लागलेली आहे त्या निवड यादीविषयी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा, याला तुमच्या शिक्षक उमेदवारांचे गट आहेत त्यावर शेअर करा. आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा. आजच्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल.